शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मोठी अपडेट असणार आहे, कारण प्रक्रिया सुरू झालेली आहेत. कोणते शेतकरी पात्र असणार आहे किंवा कोणते कागदपत्रे ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण राज्यामध्ये जून 2026 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो किंवा विविध मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यानुसार आता सरकारकडून सर्व हालचाली देखील सुरू झालेले आहेत. त्यामध्ये आता डेटा सुद्धा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला आता वेग मिळाला आहे. शासनाने मागितली आहेत माहिती. तर 2 प्रमाणपत्र माहिती तयार करून सुरू शेतकऱ्यांना सहकार्याचे आव्हान सांगण्यात आलेले आहे. तर शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आपत्कालीन व दीर्घकालीन उपयोजनेचा करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसंदर्भात शासनाने माहिती मागवली आहे. त्या अनुषंगाने थकीत कर्जदार सभासदाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. विहित नमुना प्रमाणपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या शाखा स्तरावर सुरू आहे. तर विविध जिल्ह्यातून ही माहिती येत आहेत व इथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या शाखेस्तर सर्व इथे कागदपत्र असो ते प्रमाणपत्र आहे अ व ब मध्ये तयार करण्याची काम जे संबंधित प्राथमिक कृषी पुरवठा व सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेस्तरावर सुरू आहे. या अनुषंगाने सेवा सहकारी संस्थेचे थकीत सभासदाच्या कर्ज खात्याविषयी व इतर आनुषंगिक माहिती संकलित करण्याचे काम संस्था पातळीवर सुरू आहे. तथापि सेवा सहकारी संस्थेचे थकीत कर्ज असलेले बहुतांश सभासदांची संबंधित सहकारी संस्थेच्या सचिवांशी संपर्क करून त्यांचे आधार कार्ड, आता बघा तुम्ही कागदपत्रे आपण सांगितलेली आहेत, जे कागदपत्र उपलब्ध करून देण्यास सांगितलेले आहेत तुम्ही पाहू शकता. आधार कार्ड आहेत, फार्मर आयडी आहे व इतर आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे सदर माहितीचे संकलन सुद्धा पातळीवर करता येणार नाही. तर तुमचे आधार कार्ड इथे महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर इथे फार्मर आय डी सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे सांगितलेलं आहे. तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस शेतकरी योजना आहे त्यावेळेस फार्मर आय डी तुम्हाला काढायचं आहे सांगितलेले की त्यामुळे फार्मर आय डीमुळे तुम्ही विविध योजनांचा लाभ मिळवू शकता. PM किसान आहे, नमो शेतकरी योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ मिळवायचा असेल तर तिथे फार्मर आय डी अत्यंत महत्त्वाचा आहे, कंपल्सरी असणार आहे. कारण आता हा ऑनलाईन डेटा म्हणजे काही सोसायटीचा डेटा असो किंवा ऑनलाईन डेटा असो, पूर्ण जे डॉक्युमेंट्स तिथे द्यावे लागतात. राज्यातील विविध सोसायटीमध्ये हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. तर अजूनही प्रक्रिया सुरू आहे. शेवटचे काहीच दिवस उरल्यामुळे नक्कीच इथे शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे. तर इथे सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता सहकारी संस्थेच्या ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची अद्याप त्यांचे आधार कार्ड, फार्मर आय डी व इतर आवश्यक असलेली माहिती संबंधित सेवा सहकारी संस्थेला किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला उपलब्ध करून दिलेली नाहीत, अशा सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित संस्थेच्या सचिव व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेची वसुली अधिकाऱ्यांच्याशी त्वरित संपर्क करून आधार कार्ड व आवश्यक माहिती उपलब्ध करून असे आव्हान जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेली आहे. तर शेतकऱ्यांनो हे कागदपत्रे तुम्हाला द्यावं लागणार आहे. तुमचे आधार कार्ड आहे, फार्मर आय डी आहे व इतर आवश्यक असलेली माहिती जे संबंधित सेवा सहकारी संस्था असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत देण्याची गरज आहे. तर शेतकरीने हे माहिती होणार उपलब्ध. अ नमुन्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची निश्चित केलेली तारखेची यादी बघा, 2 परिपत्रक असणार आहे अ आणि ब नमुन्यांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अशी वर्गवारी आहे. अ नमुन्यांमध्ये काय थकबाकीदार शेतकऱ्यांची निश्चित केलेली तारखेची यादी आहे. ब मध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अशी वर्गवारी आहेत. 2021-22 ते 2025-26 अशी 5 वर्षांची माहिती संबंधित पोर्टल संबंधिताकडून सोमवारपर्यंत भरली जाणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्षाची शेतकरी निहाय माहिती उपलब्ध करून झाली व त्याची एकत्रित माहिती संकलित होईल. तर शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण अ आणि ब 2 परिपत्रक असणार आहे ज्यामध्ये थकबाकीदार असणार आहे व ब मध्ये जे नियमित कर्जदार असणार आहे यांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. तर फार्मर आय डी तुमच्याकडे महत्त्वाचं असणार आहे, कारण फार्मर आय डीवरती विविध योजनांचा तुम्ही लाभ मिळवू शकता. त्यानंतर पीक विमा आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावरतीच असणार. पीक विमा सुद्धा फार्मर आय डी नसेल तर पीक विमा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तर बँकेंना सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. संबंधित तुम्ही जे काही उपलब्ध करून दिलेली पूर्ण माहिती आहे, संबंधित अधिकारी आहे, संबंधित संस्थेचे जे सचिव किंवा जे काही वसुली अधिकारी आहे यांच्याशी संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तुमची सुद्धा कर्जमाफीसाठी मदत होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.